आता मस्त माझ्या मागे क्लायमेट बघा काय मस्त आहे, थंडी इतकी मस्त वाजते. पण आता ना 2 दिवस झाले आहेत ना आम्ही, तर इकडे असं थंडी बोचत नाही अंगाला. आता मला सवय झाली माझ्या बॉडीला, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही आहे. आणि आता डे 2ला आम्ही चाललो आहे गुलमर्गला. सो इथून अराउंड अप्रॉक्स 2 आवर्सची जर्नी आहे. तर निघाले. आय एम व्हेरी एक्सायटेड. मला खूप सारे फोटोज काढायचे आहेत, इन्स्टावर अपलोड करायचे आहेत. बाय द वे माझे इन्स्टावर पण अपडेट्स येत राहणार आहेत. सो डू गो अँड फॉलो इंस्टाग्राम. तो चलो फिर नावाने आहे अकाउंट. सो तिकडे पण फॉलो करा, यूट्यूबवर पण फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो. हा गुलमर्गला जायचा रोड आहे आणि इथे ना आम्ही ॲक्च्युली इथे थांबलो आहे दिल्ली ढाबावर. ऑमलेट खायचं होतं. सो साईडलाच ना एक पार्क आहे, म्युन्सिपल पब्लिक पार्क कुंझेर एरिया आहे. आणि इकडे तुम्ही तिकीट काढू शकता. 10 रुपीज तिकीट आहे. आणि हे गार्डन खूप छान आहे, मी तुम्हाला आज जाऊन दाखवतेच. गॉड, आम्ही असंच थांबलेलो ऑमलेट खाल्लं आणि साईडला हे पार्क दिसलं. किती मस्त आहे हे, खूप मस्त आहे. जसं मुघल गार्डन होतं ना तसंच आहे. इकडे असे कटिंग केले आहेत ट्रीज, खूप मस्त आहे यार. आणि एंट्री फी फक्त 10 रुपीज आहे. सॉरी 10 रुपीज इकडे एंट्री फी आहे. आणि ते जे कालचे जे होते निशार गार्डन वगैरे, सो तिकडे 30 रुपीज आहे एंट्री फी. ओहोळ बघता ना, हां ही झेलम नदी आहे, हा त्याचाच ओहोळ आहे. आणि किती छान आहे यार, बघायला किती भारी वाटतं आहे. म्हणजे जर गुलमर्गला जात असाल तर हे मध्ये लागेल. खूप छान आहे ही प्रॉपर्टी ठेवलेली, मेंटेन्ड आहे, क्लीन आहे. तर तुम्हाला यायचं असेल, बर्फाचं सीझन एन्जॉय करायचं असेल तर नोव्हेंबरपासून पुढे तुम्ही येऊ शकतात कधी पण. तुमचे जॅकेट स्वेटर्स सगळं कॅरी करा, सॉक्स, हँड ग्लोव्ज, कारण इथे खूप थंडी आहे. सो आता आम्ही पुढे आलो आहे. हा एरिया आहे, हा टंगमर्ग आहे, त्याच्या पुढे गुलमर्ग आहे. आणि हा पूर्ण घाट आहे. लेफ्टला बघा इकडे किती मस्त आहे, इकडे गुरे आहेत, घोडे आहेत, इतकं मस्त नेचर आहे. वाव, काश माझं घर असतं काश्मीरमध्ये. वाव, वरती मिलिटरी आहे. आणि इथे खूप सारी सिक्युरिटी आहे, कारण इथे कधी पण काही पण होतं, त्याच्यामुळे खूप ठिकाणी तुम्हाला जाताना सिक्युरिटी दिसेल. आणि इकडचे सगळे रोड खूप पॉश आहेत, खूप क्लीन आहेत आणि खूप कम्फर्टेबली तुम्ही ड्राईव्ह करू शकतात. सो खड्डे जास्त कुठेच नाही आढळले. सो आता आम्ही रस्त्यात आहोत. आता गुलमर्गला जायच्या रोडला, श्रीनगरवरनं गुलमर्गला चाललो आहे. 2 आवर्सची जर्नी आहे ही. आणि इकडे आम्ही मध्ये थांबलो एक स्टॉप घेऊन. सो इकडे ना जे तुम्ही रेग्युलर टॅक्सी करून आलात तर त्या टॅक्सी जात नाही, त्यांचा इथे स्टॉप असतो आणि इकडून तुम्हाला दुसरी टॅक्सी करायला लागते. सो गुलमर्गवरनं भुटापत्रीला जायचं असेल तर तुम्हाला वेगळी टॅक्सी करायला लागते. सो तुम्ही रेग्युलर टॅक्सी घेऊन आलात इकडे, ती टॅक्सी इकडे स्टॉप घेते आणि तिथून तुम्हाला दुसरी टॅक्सी करायला लागते. तर तुम्हाला भुटापत्रीला जायचं असेल तर तुम्ही इथून टॅक्सी केली तर तुम्हाला इथे 4,000 रुपये द्यायला लागतील टॅक्सीवाल्याला. आणि साईटसीन करायचं असेल तर 2,000 रुपीज आहेत. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बजेट प्लॅन करून ट्रॅव्हल करू शकतात. सो आता आम्ही चाललो आहे भुटापत्रीला, तर तिकडे वेगवेगळे म्युझियम वगैरे आहेत. सो ते तर तुम्हाला मी दाखवेनच. इकडे हे आर्मीचे समोर जे बघतात ना तुम्ही, स्केटिंग करतात, हे लोक आर्मीच आहेत आणि त्यांना ट्रेनिंग असते. सो ते आत्ता ट्रेनिंग करतात त्यांची. सो इट्स लाईक हे खूप कमी बघायला मिळतं आणि चालू आहे त्यांचं स्केटिंग. बघायला जाम भारी वाटतं ते. पण बघ ना, गाड्या येतात तरी काय बघ, चढणीवर बघा ना किती जोर लावतात ते. गाड्या येतात तरी बरोबर ते. आम्ही आता गोंडोलाच्या साईडला नाही गेलो, आम्ही राईड घेतला तिकडून आणि तिथे म्युझियम आहे आणि तिकडचा नजारा हा आहे. इट्स लिटरली फील्स लाईक
स्वित्झर्लंड यार, इतकं मस्त आहे ना हे. इथून जावंसं मन नाही करत जावंसंच नाही वाटत आहे बिलकुल. आणि इथे खूप सारे माझ्या मागे टुरिस्ट बघू शकतात, खूप लोक आली आहेत. सो तुम्हाला यायचं असेल तर इकडे येऊ शकतात. सो दिस इज द म्युझियम. सो आतापर्यंत जेवढे वॉर्स झालेत, आर्मीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे, तिकडचे काही गन्स आहेत ज्या त्यांनी जतन केलेले आहेत, ते सगळं आहे इकडे. सो इकडे अखंड भारत म्युझियम आहे आणि म्युझियमच्या समोरच हा सुंदर व्ह्यू आहे आणि म्युझियमच्या समोर एक कॅफे पण आहे. सो इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, तुम्ही फूड घेऊन व्हॅलीचा मस्त व्ह्यू एन्जॉय करत खाऊ शकतात. इट्स सो काल्मिंग आणि सो रिलॅक्सिंग. काश्मीरला येऊन तुम्ही जेवढे फोटो काढाल ना तेवढे कमी आहेत. आय स्वेअर, जिथे जागा मिळेल ना तिथे फोटो काढत सुटा, कारण हे मेमरीज आयुष्यभर राहणार आहेत. वो आर्मी का म्यूज़ियम है. अभी हम जा रहे हैं महाराजा हरी सिंह के पैलेस पे, जो यहाँ के महाराजा थे, महाराजा हरी सिंह, उन्हीं का यहाँ पे पैलेस है, वहीं पे जा रहे हैं, वहीं देखने. उनका पोता भी है, बेटा भी है उनका, डॉक्टर करण सिंह, जो अभी कांग्रेस के साथ है. यहाँ पे आपको 50-50 रुपया टिकट लगेगा सर. हे ना इकडे विकतात काश्मीरी कुलचा, तर हे सर्दीसाठी खातात. ह्यात ना ड्रायफ्रूट्स आहेत, अक्रोड, काजू, बदाम वगैरे, आणि ह्याला नारळाचा आतला जो खोबऱ्याचा शेप असतो ना तसा दिला आहे. बाहेरून ब्राऊन आहे, आतून नारळासारखा व्हाईट आहे. खाऊन बघते हा मग. खोबऱ्याचं पण टेस्ट येते, मस्त आहे. ड्रायफ्रूटची पण. खोबऱ्या बर्फी असते ना तसं लागतं, एकदम मस्त आहे. काफी बोला ना. कल एक चीज करो मैडम, 10 एक डबल ले लो. ये अवन में डालना पड़ता है, फिर अवन से निकालना पड़ता है, फिर इसको बाहर रखना है, फिर ये अपने हाथ से ये खुद ही आप शेप देते हो क्या हाथ से ही? हाँ, ये बनाते हो? ये डब्बे में बनाता है ना ये. अच्छा, उसका हाँ साचा- हाँ साचा। हाँ, साल भर में ये इतना इतना डब्बा होता है, फिर डब्बा से निकालना है, फिर पेटी में रखना पड़ता है साइड से. मस्त आहे हे. मस्त Try आहे. करा. हां. कडक आहे पण याचा टेस्ट इतकी भारी आहे ना, खूप मस्त आहे. गुलमर्गमधलं आर्मी म्युझियम बघून झाल्यानंतर महाराजा हाऊसला आल्यावर मला इतकं मस्त वाटतं आहे. सो हे जे हाऊस आहे माझ्या समोर आजूबाजूला, हे आहे इकडच्या महाराजांचं हाऊस आणि खूप सुंदर आहे, खूप विंटेज आहे. तिकडचे जे वाईब्स खूप आहेत, छान आहेत एकदम. सगळं पुरातन आहे, एकदम विंटेज आहे. इवन इकडचे पडदे तुम्ही बघू शकतात, इतके सुंदर आहेत. इवन ती कलर स्कीम, हे झुमर, इट्स सो फॅसिनेटिंग, सो नाईस. तुम्ही इथे फोटो पण काढू शकतात. बाय द वे, आता व्हिडिओ चालू आहे तर फोटो पण काढूच शकतात. आणि खूप मोठं आहे हे. इकडे जुन्या टाईपचे हीटर्स आहेत, हे बघा, खूप मस्त आहे. हीटर आहे, वरती शोपीसेस ठेवायला वगैरे मे बी असेल. आणि खाली गालीचे टाकलेत, खाली सगळीकडे गालीचे आहेत. ड्यू टू थंडी इकडे गालीचे तर गरजेचे आहेत. आणि ऊन आलं ना, उन्हात मस्त पाय शेकवायला मस्त वाटतं एकदम. समोर व्हॅली आहे ना, काय व्ह्यू असेल. महाराजा किती लकी आहे यार, इतक्या मस्त ठिकाणी त्यांचं घर आहे. महाराजा पॅलेस. तर आणि इथे खूप सारे रूम्स आहेत. सो इथे विंटेज स्टाईलचं डायनिंग हॉल आहे. सगळीकडे इवन हीटर्स दिलेले आहेत. इकडे बेडरूम आहे. वाव, असं बेडरूम कुठंच नाही बघायला मिळत. इथे त्यांचा फोटो लावला आहे. इकडे चहा प्यायला काय मजा येईल यार, असा व्ह्यू एन्जॉय करत. महाराजा इज सो लकी. इकडे सगळे वास्तू संग्रहालयासारखं एक रूम ठेवली आहे. सो इथे गन्स आहेत, इकडे त्यांचे हत्यार आहेत. ओ, हे डायनिंग हॉल सारखंच आहे किंवा इथे मीटिंग्स भरत असतील, पण हे किती भारी बनवलं आहे. मी झाले आजच्या इकडची महाराणी. इतकी भारी फिलिंग आहे ना, महाराजाच्या मेन खुर्चीवर मी बसली आहे. इकडे गल्फ खेळतात. सो इथे गल्फ कोर्स आहे आणि त्यांचं क्लब आहे इकडे. सो महाराजा पॅलेसवरनं ड्रायव्हर्स तुम्हाला इकडे घेऊन येतील. हे आहे फेस्टिवल एरिया जो माझ्या मागे तुम्ही बघतायत.
सो इकडचे जे फेस्टिवल असतात, काश्मीरी असू देत किंवा न्यू इयर असू देत, सो इकडे माझ्या मागे इथे फेस्टिवल सेलिब्रेट करतात खूप मोठ्या संख्येने. तर तुम्ही आत्ता विचार करू शकतात की हा एरिया शांत आहे, तर खूप छान वाटतं आहे. पण फेस्टिवलमध्ये लाईटअप जेव्हा होईल तर किती मस्त दिसत असेल यार, खूप मस्त वाटतं आहे मला. आपण पुढे पण जाऊयात, मला खूप एक्साइटमेंट आहे. आय एम इन काश्मीर. हा एरिया लिटरली स्वित्झर्लंडमध्ये आल्यासारखा फील देतो, कारण माझ्या समोर गल्फ कोर्सचे हाऊसेस आहेत, क्लब्स आहेत आणि इकडे पूर्ण मोकळं रान आहे, काहीच नाही आहे बाकी. इकडे फक्त एक रेस्टॉरंट आहे, गेस्ट हाऊस आहे आणि बाकीची छोटी छोटी घरं दिसत आहेत. इकडे हॉर्स रायडिंग पण होते, माझ्या मागे आता हॉर्सेस येत आहेत. भाई आपका घोड़ा है, कितना पॉइंट घुमाते आप, क्या रेट रहता है घोड़े का? तुम्हाला यायचं तिकडे घोड्याने पण येऊ शकतात, 1000 रुपये पर पर्सन आहे. हॉर्स राईड पण तुम्ही करू शकता. 1000 रुपयामध्ये तुम्हाला 6 पॉईंट दाखवतील, 2 तासामध्ये तुमचं ते कवर होऊन जातील 6 पॉईंट. तर हॉर्स राईड तुम्ही करू शकता. जर कारने यायचं तर तुम्हाला 2000 रुपयामध्ये इकडे कॅब चार्जेस आहेत. 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 पॉईंट होऊन जातील. बसला घोड्यावर, आता येईल इकडे मस्त. इधर से नहीं जाएगा ऐसा ऐसे लेके जाऊंगा, लेके आ जाना आप भी. चला मी चाललो इकडून मुंबईला डायरेक्ट घोड्यावर मुंबईला चलो. पुढून काढ ना, पुढून. अरे रुक गया बीच में ही, चलो. अरे थांब, इधर एक दूसरा घोड़ा वाला आएगा. जोर से मत भगाओ भाई, मजा आली पण. मैंने इंस्टा पे भी फॉलो किया, मुझे फॉलो बैक करना. हाँ फॉलो बैक करते हैं हम लोग. सिर्फ हम लोग को आराम से लेके चलो. आपको फॉलो क्या 2-3 बार फॉलो करेंगे. ठीक है, और मेरा नंबर भी 4-5 अकाउंट खोल के आपको फॉलो करेंगे. मैंने सिर्फ गिराओ मत. मेरा नंबर. हाँ आपका नंबर उतर के लेता हूँ मैं. भाई आपका नाम क्या बोलो? मेरा नाम है सजाद अहमद. रुको रुको रुको. मेरा नाम है सजाद अहमद, मैं डिस्ट्रिक्ट बारामूला से बिलोंग करता हूँ. हाँ. मैं यहाँ पे घोड़ा चलाता हूँ गुलमर्ग में. आपका नंबर बताओ, सब इधर आना है तो सब लोग मेरा इधर. नंबर है 9797 9797 3 3 555 555 42. 42. हाँ जी, और नाम? सजाद अहमद. हेलो. भैया मुझे भी ऐसे उतर रहा हूँ. कोई ना. अरे हाँ भाई. अरे बिस्मिल्लाह. कंधे पे लेके आपका नाम उतारा क्या है भैया? याद से मेरा दोस्त है तू मेरा दोस्त है, ये ये दोनों मेरा दोस्त है. हाँ क्या चिन्मय. चिन्मय, कैसा लगा घोड़े पे? घोड़े पे बहुत मजा है, फीलिंग हाउस. बहुत मजा है. कभी भी आओगे नेक्स्ट टाइम तो भैया से मिलना, मिलना इनसे और कांटेक्ट जरूर करना. गुलमर्गमध्ये कॅफे इतके मस्त आहेत ना. मगाशी ते आर्मी क्लबचं पण कॅफे खूप भारी होतं, इकडचं पण खूप मस्त आहे. यहाँ पे आम्ही चिल्ड्रन्स पार्कच्या इकडे आहोत गुलमर्गमध्ये आणि इथे काश्मीरी बिर्याणी मिळते. त्यांनी इथे सगळं प्रिपेअर केलं आहे. हे बघा, वेज और नॉन वेज दोनों मिलता है क्या? दोनों मिलता है बेटा, वेज भी है नॉन वेज भी है, अलग अलग है बेटा. अच्छा, ये क्या है? और ये पहले वेज है, अब ये नॉन वेज बन जाएगा बेटा. यहाँ से अच्छा, यहाँ पे आ गए, अब बन जाएगा नॉन वेज. इसमें चिकन डाल रहे हैं भैया. ये अब बन गया नॉन हाँ, वेज. मस्त मस्त. क्या प्राइस है इसका? नॉन वेज 130, वेज 70. अच्छा, सो इकडे त्यांनी भात प्रिपेअर केलाय आणि चिकन वेगळं ठेवलंय सो दॅट व्हेज नॉन व्हेज दोन्ही सर्व करता येईल. वरतून मस्त रस्सा टाकला यार चिकनचा. ये लो चिकन. आत्ता जस्ट पाऊस आलेला, ऊन आलं. इकडे एक माणूस बोलला, कश्मीर की थंडी, कश्मीर का वेदर और मुंबई की फैशन कभी भी चेंज हो सकती है. ये बात बेटा सही है. खूप क्लायमेट भारी आहे. रस्सा वगैरे मस्त आहे टाकलेला. वाव, काश्मीरी बिर्याणी. चिकन खाल्लं ना मी, पण ह्याचा जो राईस इतका भारी लागतो आणि त्याच्यात ना चिकनचा जो रस्सा टाकला ना त्यांनी, आणि तो कच्चा कांदा खूप भारी आणि गरमागरम आहे, मस्त वाफळत आहे. हे नेचर बघत बघत अशी भारीवाली बिर्याणी खाण्यात काय मजा आहे.
दिस इज कॉल्ड रिअल सुख. आणि ते डॉगो आहेत खूप मोठे मोठे, जे खायला चाललं तिथे डॉगी येतात. क्लायमेट नाही तो बाजी पलटली आहे बॉस, पाऊस पडणार आहे जोरदार वाटतंय. आणि इकडे ना हे समोर आहे माझ्या ते गुलमर्ग लेक कम चिल्ड्रन्स पार्क आहे. तर आत्ता आय थिंक ट्रिप आली आहे लहान मुलांची स्कूलची. आणि इथे भरपूर सारे स्टॉल्स आहेत समोर, लाईक इथे फूड काउंटर्स आहेत. आम्ही बिर्याणी मगाशी तिथे खाल्ली होती, मस्त होती. इथे मॅगी वगैरे सगळं मिळतं, कहावा मिळतो, चहा वगैरे सगळं. सो आम्ही केबल कार जिथे आहेत, जिथे गंडोला राईड होता तिथे आलेलो आहेत. आता इथे तुम्ही बघू शकतात, इकडे गंडोला राईड होते. सो इथे स्टेजेस असतात. स्टेज 1मध्ये 810 रुपीज तुम्हाला पे करायचे आहेत, मग ते तुम्हाला वरती नेतात. आणि स्टेज 2मध्ये 1620 रुपये आहे. सो ही राईड अराऊंड स्टेज 1ची 9 मिनिट्सची आहे. सो तुम्ही इथे ट्रॅव्हल करू शकतात. सो आत्ता गुलमर्गमध्ये ना क्लायमेट थोडं क्लाउडी आहे, थोडं सन्नी आहे. सो तुम्हाला जर इथे गोंडोला राईड करायची असेल ना, तर इकडे तुम्हाला प्री बुक करायला ऑप्शन आहे. सो तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून इकडे गोंडोला राईड एन्जॉय करू शकतात. आणि इकडे पण आहे, सो इथे पण तुम्ही बुक करू शकता. पण इथे खूप सारी लाईन आहे, तर तुम्हाला खूप वेटिंग लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही प्री बुक केलेलं बेस्ट आहे. व्ह्यूने तुमचे फोटोज काढू शकतात, इतकं भारी आहे हे. ते खाली ओहोळ आहे छोटासा. सो तुम्ही तिकीट जर बुक केलं असेल ना, तर ही वेटिंग आहे. इकडे ज्यांच्याकडे तिकीट आहे ते लोक इकडून गंडोला राईडसाठी जातात. हां, इकडे फक्त बघायचं असेल ना तर तुम्ही इथून बघू शकता. बाबा बाबा थंडी आहे. एका हातात ग्लव्ज घातलेत, दुसऱ्या हात नॉर्मल आहे. हे बघा मस्त दिसते इकडे. सो इकडे हे वरती चाललं आहे बघा केबल कार गंडोला. हे बघ गेलं वरती. हे बघा, हे आहेत केबल कार्स. व्ह्यू चांगला मिळेल तुम्हाला वरती जाताना, मस्त एन्जॉय कराल. आणि वरती गेल्यावर पण वालीच आहे, असं वेगळं काही असंच बघण्यासारखं नाही. फक्त इथे स्नोमध्ये मजा येते. सो स्नोमध्ये तुम्ही येऊ शकता. हमारे ड्राइवर भैया लेके जा रहे मुझे दिखाने. चलो जाते हैं. हे देखो, हे स्टेशन आहे गंडोला स्टेशन. सो हे बघा, हे सगळे गंडोलाज आहे, तिथे लोक उतरत आहेत. तर तुम्ही फिरून आले. अप्रोक्सीमेट कितना रहता है इसका, लाइक अप्रोक्सीमेट ये डिस्टेंस कितना रहता है ऊपर जाने का? 9 मिनट जाने का, 9 मिनट आने का. ना 9 मिनट जाने का, 9 मिनट आने का. जाने का. और ऊपर जाना होगा स्पेस फिर 2 तो उसका लगता है 18 मिनट. 9 मिनिटाची जर्नी आहे ती. सो 9 मिनटात फेज 1, त्याच्या पुढे जायचं असेल फेज 2ला तर 9 मिनटं. तुम्हाला काहीही क्वेरीज असेल, कशी गोंडोला राईड असते किंवा अजून काही काश्मीरबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये विचारा. मी क्वेश्चन्सना आन्सर जरूर करेन.